मित्रांनो, जय शिवराय. आश्रम आता केसरी मैदानात आहे आपण आणि सोबत आहे सर्व मंडळी, आयोजक, सर्जेराव भाऊ असतील किंवा बाकीची टीम आहे. आणि मागे एक मुलाखत केली होती भाऊ तुमची, तर त्या मुलाखतीला घेऊन पॉझिटिव्ह रिस्पॉन्स महाराष्ट्रभरातून आला होता. जवळपास मी तर म्हणाल 99% लोकांनी तुम्हाला तो एक चांगल्या पद्धतीने कौल दिला आणि सगळ्यांनी मान्य केलं की सर्जेराव भाऊ चव्हाण यांनी जे मुद्दे मांडले तर हे परखड आणि प्रॉपर होते. आणि त्याचंच उदाहरण घेऊन कुठेतरी आज एक बैठक संपन्न झाली. तर त्या बैठकीत माझ्या मते ती पूर्ण बघितली नाही, पण त्या बैठकीवरती काही गोष्टी विचारायच्या आहे. त्या बैठकीसाठी माझ्या मते राहुलभाई असतील, धनाजी तात्या असेल किंवा MM नाना असेल, तर बरीचशी मंडळी त्या ठिकाणी मुंबई, पुणे, सातारा भागातून उपस्थित होती. नगर जिल्ह्यातली मंडळी तिथं होती. तर काय नेमकं रूपरेषा आहे पुढील? कारण बरेचसे म्हणजे महाराष्ट्रभरातून लक्ष हे आपल्या भागाकडे आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश, उत्तर महाराष्ट्र या भागाकडे विशेष करून लक्ष आहे. तर काय रूपरेषा नेमकं पुढची? नमस्कार. आजच MM नाना असतील, राहुल पाटील असतील किंवा धनाजी तात्या शिंदे असतील, आपले वाईचे विनोद भाऊ चव्हाण असतील, या सगळ्यांनी एक 2-4-8 दिवसापासून ठरल्याप्रमाणे आज मला वाटतं ज्यांच्यावर काही अन्याय वगैरे काही असं झाला आपल्या बैलगाडा शर्यतमध्ये, आपण सगळे एका कुटुंबातले आणि एका कुटुंबात काम करत असताना कोणावर काही अन्याय वगैरे काही झाला असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी आज एक कोरेगावला एक मीटिंग बोलवली होती. ज्यांच्यावर अन्याय झाला बाबा अशाने सगळ्यांनी यावं. आता ठीक आहे, तेवढ्यापुरतं आपल्याला ते म्हणले ठीक आहे इकडे भागातलीच मीटिंग घेऊ. तर तिथं मला वाटतं मुंबईतून आणि पश्चिम महाराष्ट्रातून बरेचसे लोक, मला वाटतं 1000-1500च्या पुढं लोक तिथं जमा झाले होते. आणि मेन जर तर तिथं म्हणलं धनाजी तात्या होते, राहुल पाटील होते, MM नाना होते, ब्रह्मा पैलवान होते, विनोद भाऊ चव्हाण होते, संजय भाऊ पवार होते, टाकळकर साहेब होते, विजू भाऊ काळे होते आणि अजून असंख्य की जे आपल्या म्हणजे ही सगळे मंडळींनी येऊन एकत्र येऊन आज त्या गोष्टीवर सगळ्या गोष्टीची चर्चा झाली. मी बऱ्यापैकी ती लाईव्ह बघितलं आज. तर त्याच्यामध्ये सगळ्यांचा एकच सूर आला की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, सर्व महाराष्ट्र आपलं एक पाहिजे. जिल्ह्यापुरतं मर्यादित जर मैदान असेल तर जिल्ह्यापुरतं झालं पाहिजे. परंतु एखादं हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी ज्यावेळेस मैदान राहील तर त्या मैदानामध्ये प्रत्येक भागातला बैल पळायला पाहिजे. असल्या प्रकारची तिथं बरीचशी चर्चा झाली आणि मला वाटतं ही सकारात्मक चर्चा आहे. आता माझ्या माहितीच तो मला जे ऐकलं किंवा मला जे म्हणजे मी ते बघितलं त्याच्यावरून मला असं वाटतं की संघटना जी काही तिथं MM नाना सांगत होते की 7 लोकांची संघटना झालेली आहे रजिस्टर, त्या 7 पैकी मला वाटतं 1-2 हजर होते. परंतु अध्यक्ष शेवळे आबा आणि सचिव हे हजर नव्हते असं माझ्या माहितीच तो असं. तर एकंदरीत ही जी चांगली चर्चा त्यांनी तिथं केली आणि पॉझिटिव्ह चर्चा केली. ही भूमिका तुमची सुरुवातीपासून आहे. कारण हिंद केसरी मैदान तो तुम्ही भरवलं, 2-2.5 लाख लोक त्या ठिकाणी त्या मैदानासाठी महाराष्ट्रभरातून आले आणि सुरुवातीपासून तुमचा सूर होता की महाराष्ट्रभरातून या ठिकाणी बैल पण दाखल झाले पाहिजे, प्रेक्षकही दाखल झाले पाहिजे, कुणावरही अन्याय होणार नाही अशी भूमिका ही तुमची पारदर्शक होती सुरुवातीपासून. आणि तीच भूमिका आज कुठेतरी या 1000-1500 लोकांनी एकत्र येऊन मांडली. हे बघा, आपल्या भागावर समजा आपल्याला वाटलं आपल्याला बंदी घालण्यात आली, आपल्यावर अन्याय झाला, तर बघा आपले पूर्ण भारतातले असेल, संपूर्ण महाराष्ट्रातले असेल, तिथं पण ती चर्चा झाली की आपण संविधानाला मानतो, आपला संयुक्त महाराष्ट्र, संयुक्त भारत एकच आहे आणि इथं सगळ्या बैल पळायले पाहिजे. आणि खरं पाहिलेत नंदी तिथून सगळीकडे एकच आहे, सगळे महादेवाचेच आहे. आणि इकडचे जेव्हा सगळ्यांना बंदी घालण्यात आली तर थोड्याशा चुकीमुळं तर मला वाटतं महादेवाच्या नंदीचा जो काय अन्याय झाला इकडचा किंवा त्याचे एक हे असेल म्हणून असे बरेचसे ज्यांच्यावर अन्याय झाले, एक असे खूप जण एकत्र तयार झाले. आणि मला असं वाटतं की मी मागं बाईट बोलल्याप्रमाणे की आता यांची संख्याच आता जास्त झाली असं मला असं वाटतं की ज्यांच्यावर अन्याय झाला असेल किंवा ही लोकांची संख्या आता वाढली. बरोबर. खरं पाहिलं तर मी राहुल पाटील असेल, MM नाना असेल, धनाजी तात्या असेल किंवा ब्रह्मा पैलवान असेल, विनोद भाऊ चव्हाण असेल, विजू भाऊ असेल, संजू भाऊ पवार असेल, या सगळ्या लोकांची मी चर्चा केली ना, त्यांचं आणि माझं एकच मत आलं. आणि आमचं एक मत असं आलं की संघटना ही कमीत कमी आपला हा महाराष्ट्र आहे संयुक्त, आणि महाराष्ट्राची ज्यावेळेस संघटना राहील तर महाराष्ट्राचे आपले 36 जिल्हे, पण कमीत कमी 25 जिल्ह्यामध्ये बैलगाडा शर्यत ही चांगल्या पद्धतीने भरल्या जाते आणि 25 जिल्ह्यामध्ये बैलाचं प्रमाण चांगल्या पद्धतीने आहे. मग अशा ठिकाणचा
एका जिल्ह्यातला एक किमान असा सदस्य त्या बॉडीवरती असला पाहिजे. वरच्या आणि ही बॉडी ही 7च्या ऐवजी हिचा विस्तार होऊन किमान 21ची तरी बनली पाहिजे. आणि 21ची बॉडी बनेल तर सर्व सामाजिक मग त्याला म्हणतील आपल्याला खरं ही अखिल भारतीय संघटना आहे किंवा अखिल भारतीय महाराष्ट्र संघटना आहे. आणि त्याच्यातून असा विस्तार व्हावा. तिथं पण तो सूर निघाला जे मी आज इथं बोलतोय की याचा विस्तार झाला पाहिजे. आणि या संघटनेने संकुचित विचारसरणी न करता, संकुचित विचारधारा न बाळगता अजून बैलगाडा मालकांचा याच्यामधून फायदा कसा होईल. बैलगाडा मालकांना ज्या जे त्रास होतात, मी आत्ताची त्यांना बोललो, बऱ्याचशा ठिकाणी पोलीसवाले हात देतात, ती गाडी पकडली जाते, कारण बजरंग दलवाले पण असतात. तर अशा वेळेस त्या जी गाडी असेल बैल मालकाची किंवा तो ड्रायव्हर असेल आपलं जे पिकअप वाहन वगैरे, त्यांच्यावर कुठलं काही आपलं बैलगाडा संघटनेचे किंवा बैलगाडाचे ते सदस्य असल्याबद्दल कुठला पुरावा नाही. बरोबर. माझं असं म्हणणं आहे की संघटनेने यांना सुद्धा आपलं एक सदस्यत्व दिलं पाहिजे आणि त्याच्या अगेन्स्ट याने त्यांना एक ID कार्ड आपण बनवून दिलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो शेप राहील. आणि काही अडचण आली म्हणजे हे बैल कुठं काही कत्तलखान्याला नाही चालले तर हे बैल शर्यतीचे पळणार आहे आणि तो पोलीसवाला त्याला सोडून देईल, हे करायचं. त्याचबरोबर आमचं सगळ्यांची एक संकल्पना पुन्हा आली की आपण एक पतसंस्थासुद्धा याच्यात स्थापन केली पाहिजे, सगळ्यांनी एकत्र यायचं. आता उदाहरणार्थ मी असं म्हणतो की 21 जणांची संघटना बनली, त्याच्यामध्ये हे झाले त्यातले बॉडीचे मेंबर, याच्यात अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव राहतील किंवा आता आहे हे पण राहतील, अजून याच्यातले एकही लोक वाढतील. त्याचबरोबर आपले बैलगाडा मालक जेवढे पण आहे तेवढे याच्यातले ते ह्या मेंबर असतील, मेंबर पतसंस्थेचे, आणि त्यांच्याकडून सुद्धा एक छोटीशी फीस आकारला जाईल. मी म्हणतो 21 जणांनी 5-5 लाख रुपये जमा करावं ज्यांना बॉडीवर काम करायचं आहे त्यांनी. बरोबर. तर माझ्या हिशोबाने 21 जणांचे किती पैसे होईल? 1,05,00,000 रुपये तयार होतील. बरोबर आहे ना? 1,05,00,000 रुपये हे 2100 किंवा 1100 रुपयाची फीस ठरवा. सगळ्याकडून सगळं ID कार्ड द्यावं. मी म्हणतो 5,000च्या पुढं बैल असतील आपल्याकडे, बरोबर, 5-7 हजार बैल असतील, त्या सगळ्या ID कार्डचे त्याच्यातून एक 5-50 लाख रुपये होतील. 1-1.5 कोटी रुपयाचे आपले पहिल्या दिवशी आपलं शेअर्स तयार होईल. बरोबर. आणि ही शेअर्स होल्डरची आपली एक पतसंस्था चालू होईल आणि ह्या पतसंस्थेच्या माध्यमातून मग आपल्याला ड्रायव्हरचा विमा काढता येईल. कोणाला कधी अडचण आली तर त्यांना आपल्याला ह्या पतसंस्थेचं लोन पण देतील. समजा ते हे भाऊ आहे, यायला वाटतं की आता आपल्या 50,000 रुपये या संस्थेकडून लोन घ्यायचं, कारण ते शेअर्स होल्डर आहे नाहीचे, कारण त्यांनी 2100 रुपये भरून पावती फाडलेली आहे, ते याचे सदस्य आहे. तर त्यांना आपण 50,000 रुपये लोन देऊ शकतो, त्यांच्याकडून काहीतरी श्युअरिटी घेऊ शकतो. आणि याच्यातून त्याला एखादं खोंड घ्यायचा असो किंवा त्याला दूध प्यायला गाय घ्यायची असो, ही त्याच्यातून कामं होतील. आणि आपली संघटना आणि आपली बैलगाडा शहरात म्हणजे ही काही संघटना आहे आणि बैलगाडा सगळे प्रेमी आहे, हे एकदम मजबूत होतील आणि याच्यातून चांगला विस्तार होईल. मग भविष्यामध्ये आपण याचे IPL भरू शकतो. आपण जेव्हा एका जीवानं सगळं चांगलं करायला लागून सगळा महाराष्ट्र एक आहे असं समजायला लागू, महाराष्ट्र एक आहे, आपले विभाग वाईज प्रांत वाईज जेव्हा आपण छोटे होत चालू, माझं म्हणणं छोटे नाही व्हायचं तर आपण याच्यापेक्षा मोठं व्हायचं. आणि जेव्हा आपण मोठं होऊ तर शासन दरबारी सुद्धा आवाज उठून त्याला महामंडळ स्थापन करायला लावू. जसं OBC महामंडळ आहे, मराठा समाजासाठी काहीतरी आहे किंवा इतर दुसऱ्या एखाद्या समाजासाठी महामंडळ आहे किंवा आपलं सिडकोचं आहे महामंडळ, फल्याण्याचं MIDCचं, फल्याण्याचं, जेवढे काही महामंडळ आहे तसं आपण सगळ्यांनी जर आवाज उठवला आणि बैलगाडा काही प्रेमी कमी नाही महाराष्ट्रामध्ये, तर मी म्हणतो तुम्हाला महाराष्ट्र सरकारला आपलं महामंडळ बैलगाडा महामंडळ तयार करता येईल. आणि त्या बैलगाडा महामंडळाच्या माध्यमातून भारतात जसे आपण पर्सनल आता हे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी ठेवू राहिलो, तर महाराष्ट्र सरकार हे महाराष्ट्र केसरी मैदान आयोजित करेल आणि तिथं तो जो 1 नंबर करेल तो खरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे त्याला खिताब देतील, राज्यपाल खिताब देईल आणि याच्यातून आपला विस्तार होईल. असे विचार करणारे लोक जर या संघटनेत आले तर माझं म्हणणे संघटना मजबूत होईल. संघटनेजवळ पतसंस्था असली की संघटनेजवळ पैसे पण येतील. मग प्रत्येक गोष्टीचं आपण तालुक्याची जिल्ह्याची पुन्हा त्या संघटना तयार करू. त्याला सुद्धा तो अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सचिव यांच्या सहाय्याने त्याला पत्र दिलं जाईल. मला नाही वाटत आता सगळ्याला पत्र देऊन कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष झाले असतील, तोंडी बोल द्या एकट्याने ठरवलं झालं असं नाही. सगळ्याची मिटिंग झाली पाहिजे. समजा 21 लोकांची मिटिंग होईल, संभाजीनगरचा अध्यक्ष कोण करायचा, यवतमाळचा अध्यक्ष कोण करायचा, तिकडं साताऱ्याचा अध्यक्ष कोण करायचा, उदाहरणार्थ म्हणतो मी, धुळ्याचा अध्यक्ष कोण करायचा, कारण 40 गाव चांगलं आहे ना, धुळ्यामध्ये खूप पाळते बैल आपले तिथं. नाशिकचा अध्यक्ष कोण करायचा, वाशिमचा कोण करायचा, म्हणजे हे सगळं आपल्या त्यातून ठरल आणि मग मात्र एका चाकुरीत हे सगळं काम चालेल. आणि याला काही फार अवघड काम नाही आहे. हे जर ठरवलं तर एक 8 दिवसात होणारं काम आहे, 15 दिवसात होणारं काम आहे जास्त. आणि मग मात्र
फक्त याच्यात कोणी हुकुमशहा पद्धतीने वागणार नाही. सगळ्याचा 21 जणांचा विचार घेऊन निर्णय होईल. 21 जण एकत्र बसूनच निर्णय होईल. त्या आणि हे जे आपण पंच वगैरे निर्णय वगैरे देतो ना, एका बैलाचा आत्ता इथं निर्णय झाला बघा. आत्ताच माझा छोटा लखन दोघांचा ना सामना झाला होता. तर जिथं काही वादविवाद व्हायला लागला, काय व्हायला लागला, तर तिथल्या तालुक्याच्या बॉडीनं, जिल्ह्याच्या बॉडीनंच निर्णय करायचा. या 21 लोकांचं कामच नाही ते. या 21 लोकांना ही संघटना वाढवण्यासाठी काम करायचं, ही संघटना मोठी करायसाठी काम करायचं. आणि याच्यातून मग मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राने पूर्ण भारत देश ह्या गोष्टीकडे लक्ष देईल. आणि मी म्हणतो तसं याच्यात IPL पण होईल, याच्या स्टेडियम पण होतील. जसे क्रिकेटचे स्टेडियम आहे तसे बैलगाडा शर्यती स्टेडियम होतील. आपण शासनाकडे मागणी करू शकतो, जिथे जिथं गायरान जमीन माझ्याकडे 100 एकर आहे. ऑलरेडी क्रीडा युनिव्हर्सिटीने जमीन घेतलेली आहे, 100 एकर जमीन क्रीडा युनिव्हर्सिटीने घेतलेली. तिथं क्रीडा युनिव्हर्सिटीचं कुठला काही प्रोजेक्ट झाला नाही. शासनाला आपण म्हणू शकतो तिथं बैलगाड्याचं स्टेडियम तयार करा. क्रीडातच पण हे कधी होईल? तुम्ही म्हणणार आमचा विदर्भ वेगळा, आमचा पश्चिम महाराष्ट्र वेगळा, तुमचा मराठवाडा वेगळा, तुम्ही आमच्याकडे पळायला यायचं नाही, आम्ही तुमच्याकडे पळायला जायचं नाही, तिकडं बैल विकत घेतला की इकडं पळून द्यायचं नाही, असे छोटे विचार ठेवल्याने हे होणार नाही. याला आपला भारत एक आहे, आपला राज्य एक आहे, आपला राज्य एक आहे. आणि ह्या गोष्टीतून जेव्हा होईल मग मात्र तुम्हाला स्टेडियम उभा करतील, इथं IPL घेतील, इथं तुम्हाला पतसंस्था उभा करतील आणि इथं गाडा मालकाला सुद्धा चांगलं मजबूत करतील. बरोबर. आणि मग तुम्हाला म्हणतो हे जे आजचे नवीन पिढीतले पोरं येतील नाही इथं, मग त्यांनाही वाटेल नाही यार हे करणारे लोक चांगले, यांच्या भरोश्यावर आपण करू शकतो. आपण कोणाला अरे तुरेच बोलणार नाही, कोणाला वेडेवाकडं बोलणार नाही, कोणाला वाईट बोलणार नाही. होत कसं नाही, 100% होईल. आणि मी म्हणतो याच्यात 21 जणांनी एकत्र 5-5 लाख रुपये काय समजा सभासद फीस म्हणून त्यांची, कोणाची त्याची सभासद होणार आहे. आणि हे जे आपले याची मेंबरशिप ज्यांना ते बॉडीतले लोक आहे, तुम्ही म्हणले तर 11 लाख रुपये, तर आमची इथून कोणाला त्यांना घ्यायचं असेल तर 11 लाख रुपये आपण जमा करू. आणि कशी पाच संस्था मोठी होत नाही बघू आपण. होऊ शकतं बरं का, पण ज्याला करण्याची आणि त्याची ही मानसिकता असायला पाहिजे की आता आपल्याला नुसतं संघटना म्हणून आपली जबाबदारी कोणती आहे की बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा प्रेमी वाढवण्यासाठी होईल, ना की कुठलं काही हुकुमशहा करण्यासाठी. नाही तो मेरी नाही सुनते तो फिर मैं ये करूंगा ते करूंगा, हे चालणार नाही. आणि माझं म्हणणे आता बंदच होणार आहे. हे जे बोलणारे ते मी जसं इंटिमेशन सांगितलं होतं ना, पुरा त्याच रस्त्यावर निघालेले लोक, पुरं त्याच रस्त्यावर. आपली बंदी तर उठणारच आहे, त्याबद्दल काही शंका नाही. बैल खरेदी विक्रीची बंदी उठणार आहे, त्याबद्दल बी शंका नाही. परंतु जर ह्याच संघटनेने शेवाळे आबाने जरा पाऊल पुढं टाकून जर केलं योग्य वेळी तर ठीक आहे, नसतं बाकीचे लोक बाकी तयारीला लागलेले. असं माझं आजच्या प्रसंगी मला सांगायचं आहे. भाऊ, खरेदी विक्रीला बंदी असं तुम्ही म्हणता, पण कुठं झाली बंदी? झाली नाही ना. आता ज्या खरेदी विक्री तर बघा काय आहे, तुम्हाला खरं सांगू का, म्हणणारे तेच करणारे तेच. आता मला ते कशी माहिती मिळाली की मुंबईचे कोणीतरी इकडून 22 लाखाचा बैल घेऊन गेले, जे म्हणत होते की इकडचं असं नाही तिकडचं तसं नाही. मला त्यांचं नाव माहीत असून मला नाव घ्यायचं नाही, कारण मी काही वैयक्तिक कोणाच्या विरोधात बोलत नाही, कोणाच्या विरुद्ध माझा आकस पण नाही. अरे बाबा हो, ही खरेदी विक्री केल्याशिवाय कसं जमल? जो पळेल तो घेईल. नाही पण महाराष्ट्रात राहून जर खरेदी विक्री एकमेकाच्या जिल्ह्यामध्ये करू शकत नाही म्हटलं हे दुर्दैव म्हणाला. बघा माझ्या आतापर्यंत 2-3 बैठ झाल्या. माझं तेच म्हणणं आहे की आपला भारत आहे की आपला महाराष्ट्र आहे की इथं कोणी बी खेळू शकतो आणि इथं कोणी बी खरेदी विक्री करू शकतो. अरे इथं परराष्ट्र धोरण आहे, म्हणजे आपला माल इथून निर्यात करू शकतो. इथला आंबा, त्या सोलापूरचा आंबा कुठं जातो? बाहेर देशात दुबईला जातो. चीनचा माल आपल्याकडे येतो आणि आपण इकडचा बैल तिकडे विकत नाही, तिकडचा बैल इकडे विकत. याला काय हे ना, तुम्हाला खरं सांगू का, मी म्हणत नाही. त्या लोकांची मेहनत आहे, त्यांनी संघटना चालू करण्यासाठी म्हणजे जे 8-9 वर्षे बंदी होती यासाठी मेहनत घेतली, त्याबद्दल आपण कधी बी त्यांच्या पायाजवळ आहे. आपण 4 वेळे त्याच्या पाय पडायला तयार आहे. परंतु आता मी त्या दिवशी बोलल्याप्रमाणे मोठ्या माणसाने मोठ्या माणसाचा विचार करायला शिका. आणि जर ते नाही केला तर मी तुम्हाला सांगतो येणारा काळ, आणि त्या दिवशी बोलल्याप्रमाणे 1 काय 4 संघटना झाल्याशिवाय राहणार नाही. 7 लोक आहे. हा महाराष्ट्र इतका मोठा आहे, हा महाराष्ट्र इतका मजबूत आहे, बैलगाडा संघटना बी इतकी मजबूत आहे. 7 काय 70 व्हायला काही वेळ लागणार नाही. हे माझे शब्द तुम्ही लिहून ठेवा. हे माझे शब्द हे बी लिहून ठेवा की इथं महामंडळ पण होणार, इथं स्टेडियम पण होणार आणि इथं IPL पण होणार. पण याला भविष्याचा वेध घेऊन विचार करणारे लोक याच्यात तुम्हाला घ्यावं लागेल. या संघटनेचा विस्तार करावा लागेल. आणि जर नसन करीत तर दुसरी 21 जणांची संघटना तयार झाल्याशिवाय राहणार नाही, असं मला तरी वाटतं. आता काय भूमिका तुमची? भूमिका काय,
जे लोक चांगले काम करतील त्यांच्या पाठीशी काल बी होतो आज बी राहू. आता काही लोक असे म्हणते तुम्ही तेव्हा सांगा जेव्हा बंदी होती तेव्हा कुठे गेलते, कोणी काय केलते. मग आता ज्या लोकांनी भारत स्वतंत्र 1947ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस त्यांनी हे केलं, तर आता समजा भगतसिंगाने बलिदान दिलं, इथं महात्मा गांधींनी खूप मोठं काम केलं. आपल्या महाराष्ट्रातले खूप लोकांचे 100 लोकांचे नाव घेतील. मग आता त्यांच्याच वारसदारांनी ते करायचं, बाकीच्या कोणी करायचंच नाही का? या स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायचा नाही कोणी. मग समजा त्या स्वातंत्र्य लढ्यात आपण इथं बोलतो मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये आपल्या मराठवाडा हे होण्यामध्ये 105 हुतात्म्याने जीवाचं बलिदान दिलं. किती दिलं? 105. आता कारण देशात स्वातंत्र्यामध्ये जास्त बलिदान आहे, पण इथलं बोलतो. मग आता 105 लोकांच्याच घरच्यांनी याचा उपभोग घ्यायचा. मग आपल्याला नाही घेता येणार कोणाला, आपल्या घरचं कोणी मेल नसलं तर. एकदम संकुचित विचारसरणी. हां, त्यांनी काम केलं. किती लोक आहे त्याच्यामध्ये? बोदगे साहेब आहे, रामभाऊ टाकळकर आहे, खूप लोकांनी याच्यात मेहनत घेतलेली आहे. बरोबर. शेवाळे आबाची मेहनत नंबर 1ची. आपण कधी पण शेवाळे आबाच्या अगेन्स्ट बोललो नाही आणि बोलणार नाही. परंतु जर शेवाळे आबा जर हे निर्णय घ्यायला सक्षम नाही झाले तर मग मात्र एक गोष्टी आता पुढं निघून जातील. आणि मला तरी वाटू राहिलं आता या पुढं निघून चालल्या. अजून शेवाळे आबाने याच्यात फास्ट निर्णय करावा आणि योग्य निर्णयाच्या पाठीमागं उभा राहावं. शेवाळे आबांनी आता खूप मोठे लोक त्यांच्यासोबत काम करायला तयार आहे. शेवाळे आबांनी याची संधीचं सोनं करावं असं माझं तरी म्हणणं आहे. मी त्यांच्या मुलासारखा आहे. मी त्यांना सल्ला द्यावा किंवा त्यांना काही कानमंत्र द्यावं एवढा मोठा मी कधी झालो नाही आणि भविष्यात सुद्धा होणार नाही. पण मी त्यांचा मुलगा आहे, त्यांचा लहान भाऊ आहे. ह्या नात्याने त्यांना एक बैलगाडा प्रेमी पण आहे, ह्या नात्याने त्यांना बोलू लागलो. नक्कीच एक चांगला विचार घेऊन कुठेतरी तुम्ही जनतेच्या समोर आहे आणि मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रभरातून प्रेम मिळतं. गेल्या 2 महिन्यापासून हे संबंध महाराष्ट्र बघतोय आणि त्याचा कुठंतरी काही त्रास काही लोकांना होतो, काही लोकांना त्या गोष्टी चांगल्याही वाटतात. पण बैलगाडा मालकांचं हित जोपासणारा प्रत्येक निर्णय हा तुमच्या माध्यमातून होतो आणि जी तुमची भूमिका आहे हीच आजच्या बैठकीत हीच त्या लोकांची देखील भूमिका आहे. आता या गोष्टीत अजून एक सांगू इच्छितो, तुम्ही ते एक नाव ॲड करायला पाहिजे. त्याच्यात आपल्या भागातून बाबूशेठ चव्हाण या व्यक्तीनं खूप मोठं सहकार्य बैलगाडा क्षेत्रासाठी आहे. तिकडे भागातलं काम म्हणजे याच्याबद्दल बोललो कारण हे आपल्या भागात बोधगे असेल, बरोबर आहे, तुम्ही बोलले ना त्या मताशी मी सहमत आहे, 100% सहमत आहे. हे आपण त्या भागात कोणी काम केलं, संघटनेत कोणी यांची नावं घेतले. ज्यावेळेस आपली ही बंदी होती ना, आपल्या बाबूशेठने सुद्धा, बाबूशेठ चव्हाण जे आपले आता सध्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, तर त्यांनी सुद्धा याच्यात मेहनत घेतली. त्यांच्यासोबत हेच बाकीची मंडळी पण असणार आहे आणि त्यांनी मेहनत घेतली तर त्यांचे क्रेडिट आहे. तर 100% त्याबद्दल काही दुमत नाही आणि माझा बी त्या गोष्टीला 100% पाठिंबा. तेच जसं तुम्ही म्हटलं ना की मराठवाड्यासाठी 105 लोकांनी बलिदान दिलं, तसं या मराठवाड्याने एक बलिदान बाबूशेठच्या नावाने पण दिलेलं आहे. दिले ते पण विसरून चालणार नाही. 100% ते महाराष्ट्राला अजून कुठेतरी त्या गोष्टी मी काय सांगतो तुम्हाला, याच्या पुढे जाऊन बोलतो. ह्या लोकांनी लाखो करोड रुपये खर्चले. हो, दानेश तात्या असेल, शेवाळे आबा असेल, आनंद पैलवान असतील, आप्पा, असे खूप नाव आहे. तुम्हाला सांगतो मी एखाद्याचं नाव ओळखलो राहिलो असं नाही. आपले मुंबईचे पण बरेचसे मंडळी असतील. पण यातलं गणित काय आहे तुम्हाला सांगतो. कधी ज्या गाडा मालकाचा बैल घरी बांधून राहिला तो म्हातारा झाला बंदीमध्ये, तो पळणं सोडून दिला, ज्याने तो मागे विकत घेतला होता, त्या सुद्धा गाड्या मालकाचं किती मोठं बलिदान झालं मला सांगा. याच्यात बंदीमुळं किती मोठं नुकसान झालं, खूप मोठं नुकसान झालं त्या काळामध्ये. आणि ती नुकसान भरून काढण्याचं काम ह्या लोकांनी केलं. तर ते नक्कीच आपण एक वेळेस नाही 10 वेळेस नाव घेतो, भूषण करतो. परंतु आता त्या संघटनेने सुद्धा याच्यापेक्षा मोठं मन केलं पाहिजे. राहुल पाटील पहिल्यापासून एक खूप चांगल्या मनाचा माणूस आहे बरं का. राहुल पाटलाचा सुद्धा संघटनेने फायदा घेतला पाहिजे. एक असे लोक त्या संघटनेमध्ये आले, त्या संघटनेत असले तर ते मोठा विचार करते. राहुल पाटलाचे विचार बी तुम्हाला सांगतो, पहिल्या दिवसापासून जेव्हा असं मराठवाडा विदर्भ बंदी झाली, उत्तर महाराष्ट्र बंदी झाली, पहिल्या दिवसापासून राहुल पाटलाचा भले त्यांना ट्रोल केलं. मी जसं बोलून त्या दिवशी रात्री पिणारे खाणारे काही ट्रोल करतात, त्यांना आमच्यासारख्याला काही लोकांना फरक पडत नसतो. राहुल पाटलाला फरक पडणार नाही. त्यांना खूप ट्रोल केलं, पण त्यांची भूमिका आज बी तीच आहे. कोणती? MM नानाची भूमिका तीच आहे. कोणती? की सगळेजण एक आहे. आणि जेव्हा आपली ही भूमिका राहील ना, मग आपला बैलगाडा क्षेत्र मोठं होण्यावाचून कोणीही थांबू शकत नाही. बैलगाडा क्षेत्र मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. पण केव्हा आपण आपले विचार किमान मोठे केले पाहिजे. सगळ्यांचे विचार सारखे असले आणि पॉझिटिव्ह असणं गरजेचे आहे. पॉझिटिव्ह असणं गरजेचे, हिताचे विचार करणं गरजेचं आहे. गाडा मालकाच्या शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय झाले पाहिजे. नक्कीच ज्या गोष्टी तुम्ही मांडल्या त्या खरंच बैलगाडाची हितार्थ आहे आणि त्याचा देखील बैलगाडा मालक कुठेतरी विचार करतील. पण सगळ्यांनी एकत्र येऊन, जसं तुम्ही म्हटले की सगळ्यांनी एकत्र येऊन या निर्णयावर ठाम राहून काहीतरी महाराष्ट्रात एक वेगळी क्रांती जर करायचं ठरवलं. तुम्हाला आज बोललो ना, आत्ता पण बोललो ना, पुन्हा माझी पुन्हा आव्हानं हात जोडून विनंती या माध्यमातून
की आबा आता तुम्हाला निर्णय घ्यावा लागते. तुम्ही रोज समजून घ्या रोज कोणाचा कोणावर आहे. आबा रोज तुमच्यावर कोणाचाच नाही. माझं आता वैयक्तिक नाहीच आहे, पण आज जेवढे लोकांनी तिथंच मिटिंग घेतली त्यांचं पण कोणाचं नाही. रोज कोणावर आहे, रोज कशामुळे तयार झाला, हे आज सगळ्यांना लक्षात. कधी कधी ना आपलं खूप जास्त बोलणं, वाईट बोलणं बी चांगलं नसतं राहत, ते आपल्यासाठी घातक राहतं. आणि याच्यात तेच गोष्टी केल्या. माझं म्हणणं आहे कोणाबद्दल आकाश नाही. संघटना विस्तारित झाली पाहिजे. संघटना 7पेक्षा अजून 21 लोक त्याच्यात झाले पाहिजे. संघटना मोठी झाली पाहिजे आणि बैलगाडा क्षेत्रही मोठं झालं पाहिजे आणि बैलगाडा क्षेत्राचा विस्तार झाला पाहिजे, संघटनेचा विस्तार झाला पाहिजे. अशाच विचाराचे लोक तिथं आज आले होते, सगळे जमा झाले होते. आणि मी 100% सांगतो, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र यांच्या सगळ्यांच्या वतीनं आज जी मिटिंग झाली त्यांचे सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो की एक चांगल्या विचारासाठी आणि एक कोणावर अन्याय होणार नाही याच्यासाठी वाचा फोडण्यासाठी 4 पावलं त्यांनी टाकले. तर ते त्यांचे 4 पावलं टाकणं खूप स्तुत्य आहे. आज ज्या ज्या लोकांनी हे सगळं म्हणजे त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट घेतली त्या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि खूप चांगलं त्यांनी आज एक पाऊल पुढं टाकलं, त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. नक्की धन्यवाद. धन्यवाद.